लोहा वारंगाचं कल्याण टोल तर्फे प्रोजेक्ट मॅनेजर. आणि कालपर्यंत तर असं काही इथं म्हणजे आमचं तर डेली त्याच्यावर ऑब्झर्वेशन आहे, असं काही म्हणजे कुठं होईल म्हणून असं वाटलं नाही. मी वरी जाऊन त्यांनी चेक केला तर वरी एका गाडीनं भिंतीला क्रॅश मारलेला आहे. त्याचा व्हिडिओ पण आहे आपल्याकडं. कुठला आहे वरी तर क्रॅक तर अगोदर बघितला नाही, पण हे झालं कशामुळं मी ते चेक करायला गेलतो वरी, तर वर आढळून आलाय की क्रॅश बॅरियर तुटलेला आहे. नाही अगोदर तू कुठं काहीच झाला नाही. लाईटचा पोल ते हे झाला म्हणून हटवला, वाचला होता म्हणून हटवला. त्याला लाईटच्या पोलचा आणि याचा संबंध येत नाही. कोणता नाही अगोदर काही इथला कोणताच वाचल्याला भाग दुरुस्त केला नाही. तर आता याच्यामध्ये दोन कारण असू शकते. रात्री एक 4.6चा भूकंप झालेला आहे. याच्या अगोदर म्हणजे असं वॉल मध्ये काही बल्कनेस वगैरे काहीच नव्हता. तर कामाची दर्जा तर योग्य आहे. कामाच्या दर्जाबद्दल 2 वर्षांना ट्रॅफिक चालू आहे. असं तर नाही आहे की आज काम केलं आणि लगेच हे झालं. 2 वर्षांना ट्रॅफिक त्याच्यावर चालू आहे. नाही ती शक्यता सांगतो मी म्हणजे शक्यता सांगतो. म्हणजे सांगायलो सर, कारण दुसरं कारण काहीच नाही ना. आपण हे बघा 2 वर्षांना कोणती ट्रॅफिक चालू आहे, कुठं काही पल्सिंग नाही, त्याच्यात काही नाही. नाही ते चेक करू शकतो ना, दर्जा चेक करायला काही अडचण नाही. पूर्ण टेक्निकल स्पेसिफिकेशन प्रमाणे आपण काम करतो सर. लेअर बाय लेअर करतो, असं नाही आहे की पूर्ण काळजी घेऊनच करतोय. तर आमच्या कामावर तर आमचं खुदचा स्टाफ असतो आणि कन्सल्टंट पण असतात. एक इंडिपेंडंट इंजिनियर आहे ना, ते पण चेक करतात ना सर. हे फक्त हा जिम्मेदार कोण राहील, घटनेचा जिम्मेदार कोण? आता याला जिम्मेदार कसं म्हणता येईल मला सांगा ना. जिम्मेदार कसं म्हणता येईल? कोणता सांगितलं ना, एसपी सबका कल्याण टोल तर्फे प्रोजेक्ट.